ऑपरेशन टायगरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आणि खरं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार कैलासदादा पाटील आहेत. दादा, मला सांगा की ऑपरेशन टायगरची जी चर्चा सुरू होते त्यामध्ये दादांचं नाव येते, कसं बघताय या सगळ्या प्रकरणात? हे नाव येणंच खरं तर आमच्यासाठी वेदनादायी आहे आणि आमची अपेक्षा माझ्यासहित सर्व शिवसैनिकांची धाराशिव जिल्ह्यातली अशीच आहे की ही जी अफवा असावी आणि असं काही होऊ नये. याआधीही जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जिल्ह्यात एक संघपणे आम्ही सगळे मिळून काम करत होतो त्यांच्या नेतृत्वाखाली, इथून पुढेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाखाली आम्ही सगळे मिळून एकत्र सर्वसामान्याचे प्रश्न, सर्वसामान्याचा आवाज म्हणून इथून पुढच्या काळातही काम करावं, हीच अपेक्षा आमच्यासाठी सर्व शिवसैनिकांची आहे. खरं तर खासदार साहेबांचे तुम्ही जवळचे मित्र आहात आणि एकूण ह्या प्रकरणाकडे जर बघितलं तर आता काय वाटतं, शेवटचं कधी बोलणं झालं त्यांच्यासोबत? माझं परवा बोलणं झालं होतं. फक्त त्या खटल्याची केस जी होती त्या संदर्भात फक्त तारीख पुढे गेली एवढंच बोलणं झालं होतं. ते कोर्टात होते त्यामुळे मला काय जास्त बोलणं झालं नाही. फक्त तारीख 20 तारीख पडली एवढं शेवटचं बोलणं झालं. नंतर मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही करणार आहे आणि त्यांना भेटून म्हणजे काय काय सांगाल दादा? मी त्यांना म्हणजे सांगणार आहे बाबा सगळ्या शिवसैनिकांची भावना काय आहे हीच त्यांना मी भेटून सांगणार. खरं तर एकीकडे सरकारकडून, भारतीय जनता पार्टीकडून असेल किंवा जे काही सरकार सध्या राज्यात अस्तित्वात आहे यांच्याकडून कुठेतरी खासदार आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत का? कसं बघताय याकडे? सध्या काय झालंय म्हणजे जे देशापुढं, महाराष्ट्रापुढं एवढे मोठे प्रश्न असणारा सत्ताधारी पक्ष पूर्ण बहुमतात असणार, म्हणजे 500 बहुमत आहे यांच्याकडे, पण त्यांना सर्वसामान्याचे प्रश्न दिसत नाहीत. महागाई उच्चांकावर गेलेली आहे. आपण बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शेतकऱ्यांना आज आपण 18 जून आहे आज. महाराष्ट्रात पेरणी माझ्या माहितीप्रमाणे 1% सुद्धा पेरणी नाही. पाण्याची अल्निनोचा एवढा मोठा आपण सांगतोय संकट आपल्यासमोर घोंगावतंय. ह्या दृष्टीनं काम करायचं सोडून मागच्या वर्षी अतिवृष्टीमध्ये 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्या 32,000 कोटीपैकी शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे पडले? खरडून गेलेल्या जमिनीला हे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत. सर्वसामान्य नागरिक हा महागाईचा सामना रोज करतोय. सिलेंडर मिळत नाहीत, पेट्रोल डिझेल मिळत नाही, हे सगळे प्रश्न प्रलंबित असताना खताच्या किमती एवढ्या वाढल्यात, युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही. प्रश्न आमदारांचा काही गट शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? काय खरंय का काय? अजिबात त्यात कुठलंही तथ्य नाही. आणि माझे सरकारला सत्ताधारी पक्षाने विनंती आहे की आपल्याला निवडून फक्त पक्ष फोडण्यासाठी दिलेलं नाही, आपल्याला सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. पण तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही ह्या गोष्टी कशासाठी करतायत? तर सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा काही वेळ काढावा. 24 तास ते तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून जे करताय त्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टीसाठी लोकांनी एवढं बहुमत दिलंय त्या गोष्टीकडे पण थोडा वेळ द्यावा. सर्वसामान्याचे प्रश्न काय आहेत हे सोडवण्यासाठी काय करता येईल? कर्जमाफी केली तीही फसवी केली, म्हणजे कर्ज आधी भरा, कर्जाची रक्कम आणि मग नंतर माफी. आपण बघायला तर 2022 मध्ये आणि 2025 मध्ये जवळपास 18-19 लाख कर्जदार शेतकरी कमी झाले. मग शेतकऱ्यांना कर्जाची गरज नाही का? तर हे शेतकरी का कमी झाले? तर बँका दारात उभा राहू देत नाही. नाईलाजानं शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं. ही फसवी कर्जमाफी केलेली आहे. जसं विरोधी आमदारांबाबतीत यांचं धोरण होतं तसंच धोरण यांचं उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्या शेतकऱ्यांबाबत आहे. त्यांना सुद्धा अशा जाचाकाठी लावल्यात की समजा त्याचं कर्ज 3 लाख झालं असेल, व्याज असेल, तर त्यानं 2.5 लाख भरायचे, मग 50,000 माफी. असं तुम्ही विरोधकाबद्दल वागू, शेतकऱ्यांना पण विरोधकासारखं वागू नका, हीच माझी विनंती त्यांना. आणि ह्या सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ असेल तर तुमच्या ह्या फोडाफोडीतून तिकडेही थोडं लक्ष द्या, एवढी विनंती माझी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना. उद्धव साहेबांसोबत शेवटचं काय बोलणं झालं 1-2 दिवसात? उद्धव साहेबांसोबत कालही माझं बोलणं झालं. उद्याही मी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला काही त्या ठिकाणी भेट देणार आहे. उद्धव साहेबांना सांगितलं आम्ही, साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि कायम राहणार आहोत. नक्कीच ओमराजे निंबाळकर यांच्या ऑपरेशन टायगरमधल्या नावाची चर्चा ही अफवा ठरावी, असंच यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव.